मंडळी, जर उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि एक बातमी ऐकली की जगातलं पेट्रोल डिझेल सगळंच संपलंय, तर काय होईल विचार करा. संपूर्ण जग एका सेकंदात थांबेल. गाड्या, विमाने, जहाजे, कारखाने सगळं काही ठप्प होईल. सध्या जगभरात ज्या घडामोडी घडत आहेत त्या पाहता हा विचार आता काल्पनिक राहिलेला नाही. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं. पण त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना तातडीनं समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं की घाबरू नका, देशात पुरेसा साठा आहे. पण याच निमित्तानं एक मूळ प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तो म्हणजे पृथ्वीच्या पोटात नेमके किती तेल शिल्लक आहे. आपण जे तेल वापरतोय ते नेमके किती वर्षे पुरणार, हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, आधी आपण तेलाचं महत्व समजून घेऊयात. तर कार, बस, ट्रक, समुद्रात प्रवास करणारी प्रचंड जहाजे आणि आकाशात घिरट्या घालणारी विमाने, या सर्वांना ऊर्जा देणारे इंधन कच्च्या तेलातून येते. जेव्हा कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया होते तेव्हा त्यातून गॅसोलीन, डिझेल आणि जेट इंधन मिळते. कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला तर जागतिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल, मालाची वाहतूक थांबेल आणि जगभरात दुष्काळाची परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता वाढेल. फार कमी लोकांना हे माहीत आहे की कच्च्या तेलाचा उपयोग वाहनांबरोबरच आपण घरात वापरत असलेल्या हजारो वस्तूंसाठी होतो. पेट्रोकेमिकल्सच्या माध्यमातून या तेलाचा उपयोग प्लास्टिक, कृत्रिम रबर, खते, साबण, डिटर्जंट आणि अगदी कपड्यांचे धागे तयार करण्यासाठीही केला जातो. अगदी आपल्या हातात असणाऱ्या मोबाईल फोन पासून तर स्वयंपाकघरापर्यंत सर्वत्र कच्च्या तेलाचा वापर होतोच. आता हे क्रूड ऑइल म्हणजे ज्याला आपण काळे सोने म्हणतो, त्याचा किती साठा शिल्लक आहे? तर कच्चे तेल निसर्गाचा मर्यादित खजिना आहे. लोकमतच्या वृत्तानुसार सध्या जगात ज्या वेगाने तेलाचा वापर सुरू आहे त्या वेगाने उपलब्ध असलेले प्रमुख तेल साठे साधारण 40 ते 50 वर्षे पुरू शकतात. काही आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थांच्या मते हा कालावधी साधारण 47 वर्षांचा आहे. पण याचा अर्थ असा आहे का की 47 वर्षानंतर पृथ्वीवरील तेलच संपून जाईल? तर नाही. तज्ज्ञ सांगतात पृथ्वीवरील सर्व तेल कधी 100% संपणार नाही. कारण बरेचसे तेल साठे हे अत्यंत खोल जमिनीत, दुर्गम भागात किंवा अथांग समुद्राच्या तळाशी आहेत. पण तिथून तेल काढणंही प्रचंड खर्चिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कठीण आहे. जेव्हा तेलाच्या किमती गगनाला भिडतील तेव्हा हे तेल काढणे परवडणारे नसेल आणि आपल्याला सक्तीनं सौर ऊर्जा, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल. आकडेवारीनुसार संपूर्ण जग दररोज अंदाजे 9.24 कोटी ते 10 कोटी बॅरल म्हणजे सुमारे 100 मिलियन बॅरल कच्च्या तेलाचा वापर करते. एका बॅरलमध्ये सुमारे 159 लिटर तेल असते, म्हणजे दर 24 तासात पृथ्वीवरून अब्जावधी लिटर तेल काढून वापरले जाते. हा तेल साठा किती वर्ष पुरेल, हा जर प्रश्न असेल तर सध्याच्या वापराचा वेग बघता पृथ्वीवरील तेल साठे पुढील 50 ते 55 वर्षे पुरतील असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जगभरात भविष्यातलं ऊर्जा संकट टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन इंधन, सौर ऊर्जा यांसारख्या पर्यायी स्रोतांकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भारताची काय परिस्थिती आहे. भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. आपण आपल्या गरजेच्या तब्बल 85 ते 88% कच्चे तेल परदेशातून आयात करतो. म्हणजे जगात तेलाचा एक थेंब जरी महाग झाला तरी त्याचा थेट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि आपल्या खिशाला बसतो. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार आणि प्रसिद्ध झालेल्या एका RTI आणि सरकारी अहवालानुसार भारताच्या धोरणात्मक तेल साठवणूक केंद्रांमध्ये म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मध्ये सध्या 3.372 दशलक्ष टन खनिज तेल उपलब्ध आहे. हा साठा आपत्कालीन स्थितीत भारताला केवळ 9.5 दिवस पुरू शकतो. हा आकडा ऐकून अनेकांना धक्काही बसेल, पण यासाठी आपल्याला संपूर्ण चित्र समजून घ्यावं लागेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकत्याच दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आणि साम टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार भारताकडे केवळ 9.5 दिवसांचा धोरणात्मक साठा आहे, तर देशातील तेल कंपन्यांचा कमर्शियल स्टॉक मिळून भारताकडे एकूण 25 ते 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा बॅकअप आहे. भारतानेही गेल्या काही वर्षात आपल्या तेल खरेदीच्या धोरणात प्रचंड मोठा आणि धोरणात्मक बदल केलाय. याला ऑइल बास्केट डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. पूर्वी भारत केवळ सौदी अरेबिया, इराक आणि UAE सारख्या आखाती देशांवर अवलंबून होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार रशिया हा सध्या भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनलाय. पश्चिमेकडील देशांनी निर्बंध लादलेले असतानाही भारतानं आपल्या देशांतर्गत हिताला प्राधान्य देत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरू ठेवली आहे.
भारताच्या एकूण आयातीपैकी सुमारे 35 ते 38% तेल हे एकट्या रशियातून येत आहे. यामुळे आखाती देशात युद्ध झाले तरी भारताचा तेल पुरवठा पूर्णपणे खंडित होणार नाही. याबरोबरच भविष्यातील संकट टाळण्यासाठी भारत सरकारनं ओडिशातील चंडीखोलमध्ये आणि कर्नाटकातील पाडूरमध्ये तेल साठे उभारण्यास मंजुरी दिली आहे. आता इतर नैसर्गिक संसाधनांची काय स्थिती आहे, तर जमिनीखालील इतर ऊर्जा संसाधनेही मर्यादित आहेत. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार नॅचरल गॅस सध्याच्या वापराच्या वेगानुसार पुढील 50 ते 53 वर्षे पुरेल इतकाच शिल्लक आहे. दुसरीकडे कोळशाची परिस्थिती तेलापेक्षा थोडी बरी आहे. पृथ्वीवरील कोळशाचे साठे आणखी 100 ते 150 वर्षे पुरू शकतात. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान आणि नवीन शोधांमुळे पुढील 40 ते 50 वर्षे तरी आपल्याला तेल मिळत राहील. पण तेल संपण्याच्या आधीच माणसाला तेलाचा वापर थांबवावा लागणार आहे. सौदी अरेबियाचे माजी तेल मंत्री शेख झकी यमानी यांनी एक प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं, द स्टोन एज डिड नॉट एंड बिकॉज वी रॅन आउट ऑफ स्टोन्स. तसंच तेलाचं युग हे पृथ्वीवरील तेल संपल्यामुळे संपणार नाही, तर माणसांना त्याहून उत्तम, स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय सापडल्यामुळे संपेल. भारतासारख्या देशाला जर आपली ऊर्जा सुरक्षा टिकवून ठेवायची असेल तर केवळ कच्च्या तेलावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठीच आज देशात इथेनॉल ब्लेंडिंग, इलेक्ट्रिक गाड्या, सौर ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनवर भर दिला जात आहे. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.